तुमचे पण केस खूप जास्त गळतात आहेत, केस वाढत नाहीयेत, महागडे प्रोडक्ट कितीही वापरले तरी फरक काहीच पडत नाहीये. तुमचं पण सेम माझ्या बाबतीत माझ्यासारखं होतंय का? तर मला पण आहे ना 6 महिन्यापूर्वी सेम हीच कंडिशन होती. माझे सुद्धा खूप जास्त केस गळत होते, खूप जास्त डॅमेज झाले होते, फ्रीजी झाले होते आणि एंड्स त्यांना फाटे फुटले होते. तर आहे ना मी काय केलं ना, हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर जसं मी ना मिनी ब्लॉगमध्ये शेअरच करत होते की माझं हेअर केअर रुटीन जे काय आहे ते, पण भरपूर लोकांचे क्वेरीज होते, भरपूर लोकांचे क्वेश्चन्स होते की ताई तू नक्की कसं करतेस हेअर केअर रुटीन, आमच्यासोबत शेअर कर. तर म्हटलं चला लॉंग व्हिडिओ थ्रू आपण मस्त स्टेप बाय स्टेप सगळं काही हेअर केअर रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. आजपासून मी माझ्या चॅनलवरती एक वीकली न्यू हेअर केअर रुटीन होम रेमेडीज शेअर करणार आहे. या सिरीजमध्ये मी तुमचे केस नक्कीच वाढवून देण्याचा प्रयत्न करेल, फक्त तुम्ही सिरीजला कंटिन्यू करा. सो एव्हरीवन, कसे आहेत तुम्ही सगळे? अपेक्षा करते की खूप छान मस्त आणि मजेत असाल. तर मी गौरी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर सगळ्यात आधी एक गोष्ट सांगते, माझे हे जन्मापासून केस नव्हते. जिथे मी इथं हा फोटो दाखवते त्याच्यानंतरचा हा फोटो बघा, आणि हे मी फक्त विदिन 3 मंथ्समध्ये हे मी केस इतके छान केलेले आहेत, म्हणजे मला सुद्धा विश्वास बसत नाही. खरंच आपण जर एखाद्या गोष्टीवरती कन्सिस्टन्सीने काम केलं तर खरंच ती गोष्ट होते. तसंच माझ्या बाबतीत सुद्धा झालेलं आहे. मी हळूहळू आहे ना बाहेरचे प्रोडक्ट वापरायचे बंद केले आणि घरगुती प्रोडक्ट म्हणजे घरगुती उपाय आहेत ना, ते मला भरपूर फील्डवरती येत होते. आणि मी सिरम तर माझं जे आहे ते कंटिन्यू 3-4 वर्षापासून करतेच आहे, जसं मी तुम्हाला ऑलरेडी शेअर केलेलं होतं. पण तेच इन डिटेलमध्ये मी सगळं काही स्टेप बाय स्टेप तुमच्यासोबत शेअर करणारच आहे लॉंग व्हिडिओमध्ये. त्यानंतर आहे ना, पहिलं तर आता मला भरपूर लोकांनी क्वेश्चन्स केले होते की ताई आम्हाला हा प्रॉब्लेम आहे, ताई आम्हाला हा प्रॉब्लेम आहे. तर मी आहे ना सगळ्यांचे जे काही मला कमेंट्स आले होते ना, त्यांचे मी प्रॉब्लेम्स मी तुम्हाला आता वाचून दाखवते. त्याच्यामध्ये जर तुमचा कुठला प्रॉब्लेम नसेल आणि तुमचा काहीतरी वेगळाच असेल हेअरच्या रिलेटेड, तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी तो सुद्धा आहे ना तुमचा ॲड करते प्रॉब्लेम, त्याच्यावरती सोल्युशन काय आहे हे सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. तर पहिलं तर मी गोष्ट उद्याच्या ब्लॉगमध्ये हे शेअर करणार आहे की हेअर ऑइलिंग कसं बनवायचं, हेअर प्रॉपर ऑइलिंग कसे करायचे, हेअरला मसाज कसा करायचा नक्की प्रॉपरली. कारण की आपण जेव्हा प्रॉपरली हेअर ऑइलिंग करतो, जेव्हा आपलं ब्लड सर्क्युलेशन फास्ट होतं, तेव्हाच आपली हेअर ग्रोथ खऱ्या अर्थाने चालू होते. असं अजिबात नाहीये की उगाच घासून घासून तेल लावलं आणि लगेच हेअर ग्रोथ होणार आहे, अजिबात नाहीये. हे मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये एकदम इन डिटेलमध्ये सांगणार आहे. सो त्याच्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता जावा आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की हेअर मास्क कसा लावायचा. मी सगळं काही होममेड लावते, मी अजिबात दुकानातला शॅम्पू वगैरे नाही. इन केस जर खूप जास्त इमर्जन्सी असेल आणि माझा शॅम्पू होममेड आहे तो संपला असेल, तर मग मी लावते. आणि तो कोणता लावते हे सुद्धा मी पुढे तुम्हाला शेअरच करेन. त्यानंतर क्लिअर स्काल्प ही जर क्लीन आणि क्लिअर असेल ना, तरच खरंच म्हणजे आपल्याला सुद्धा एक समाधान वाटतं. नाही तर डॅन्ड्रफ असेल, डॅन्ड्रफनी केस इतके डॅमेज होतात, केसच नाही तर आपला फेस सुद्धा डॅमेज होतो. कारण की डॅन्ड्रफ आपल्या डायरेक्ट कपाळावरती पडतो आणि कपाळावरती एकदम छोटी छोटी पुरळ यायला लागते. त्यामुळे डॅन्ड्रफ आपल्यासाठी खूप मोठी घातक गोष्ट आहे. त्यानंतर हेअर ग्रोथच्या काही टिप्स आहेत, म्हणजे हेअर ग्रोथ नक्की तुम्ही कशा टाईपमध्ये करू शकता, किंवा तुमच्या केसांना नक्की कोणतं प्रोटीन कमी पडतंय किंवा कोणता व्हिटॅमिन कमी पडतं, हे सगळं काही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यानंतर सगळ्यात सोपं म्हणजे तर मी पहिले उद्याच व्हिडिओ 11 वाजता आपल्या चॅनलवरती पोस्ट होईल, तो व्हिडिओ असणार आहे मी हेअर ऑइलिंग कशी करते. आणि ह्याच्यामध्ये मी सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत लाईव्हमध्ये शेअर करणार आहे. मी माझ्या केसांना तेच हेअर ऑइल जे बनवलं आहे तेच मी लावते, असं नाही की दुसरं कोणतं तरी लावते आणि ते तुमच्यासोबत शेअर करते, असं अजिबात नाही. जे मी बनवलं आहे ना तेच मी लावून सुद्धा दाखवणार आहे. हेअर वॉश करतानाच्या पण मी काही टिप्स आहेत त्या सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि चला मग असं सिरीज आपली स्टार्ट करणार आहे मी. सो आहे ना, तुम्ही तुमच्या फ्रेंड सर्कलला ज्यांना कोणाला हेअरफॉलचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना कोणाला हेअर रिलेटेडचा प्रॉब्लेम असणार आहे, सो त्यांना हा व्हिडिओ आपला लवकरात लवकर शेअर करा. आणि जर तुम्हाला माझी ही सिरीज बघायला आवडणार असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो चला मग मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसं वाटलं नक्की मला कॉमेंट करून सांगा. आणि टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.